हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल. माझं नाव शालू माने आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं कर्लचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला बघूया. केस ओले असताना मी विचारले ना की सगळ्या चट्टा निघून जातात आणि असे केस एकदम व्यवस्थित होतात, तुटत पण नाही. म्हणून जेव्हा आपण केस ओले असतात बाथरूममध्ये आपण जेव्हा कंडिशनर लावतो ना तेव्हाच केसाच्या सगळ्या चट्टा फोडून घ्यायच्या. कर्लिंग क्रीम घ्यायचं, त्याच्यानंतर ओल्या हातावर हे थोडंसं घ्यायचं, जास्त आहे एवढं घ्यायचं. एका साईडला लावूया पहिला. हे हातामध्ये पूर्ण असं मिक्स करायचं. एमल्सिफाय होतं यात, हे बघा हे पूर्ण असं मिक्स होतं. केसावरून असं प्रेइंग हँड्स मेथडनी हे स्प्रेड करायचं जेणेकरून सगळ्या केसांना व्यवस्थित लागतं. कर्लिंग क्रीमला मिक्स करून घ्यायचं आणि हलकंसं स्क्रंच करायचं. थोडंसं हलक्या हाताने असं स्क्रंच करायचं जेणेकरून कर्ल्स डिफाईन होतात. आणि हे सेम दुसऱ्या साईडला कर्लिंग क्रीम एवढं माझं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हातामध्ये. मिक्स झाल्यानंतर ना केसातून असं फिरवायचं. व्यवस्थित कोट करून घ्यायचा आणि मग केस स्क्रंच करायचे. आपण केसाचे 2 भाग करूया. हा भाग वरती केस लावून ठेवायचा. जेल घेते, जेल सेटवेटचं जेल वापरते मी. तुम्ही ज्या पॅटर्नने आता सेट करायला जेल लावून झाल्यावर तोच पॅटर्न शेवटपर्यंत राहणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदा हे रुटीन ट्राय करत असाल ना तर तुम्ही फिंगर कॉलिंग मेथड ही करू शकता जेणेकरून कर्ल्सला ट्रेनिंग मिळते. असं आणि हे असे सोडायचे, एकदम व्यवस्थित कर्ल्स फॉर्म होतात. मग त्याने परत एकदा दाखवते मी. असा एखादा असा कर्लचा भाग घ्यायचा आणि तो असा बोटाला गुंडाळायचा. पहिल्यांदा त्याचा एंड आहे ना बोटाला गुंडाळायचा आणि मग हे असं दोन्ही बोटं वरती करत गेला ना, इथे जरा प्रेस करायचा आणि सोडायचं झालं, जेणेकरून परफेक्ट कर्ल्स होतात. आणि स्क्रंच करायचं मग त्यांना. तेच दुसऱ्या साईडला करायचं. लावून किंवा तुम्ही ब्रशनेही कंगव्यानेही असं करू शकता. काय करायचं, कंगवा असं वरती असं विचरायचं जेणेकरून तो पॅटर्न फॉर्म होतो आणि मग स्क्रंच करायचं. हा असा आवाज आला पाहिजे जेणेकरून असं कळेल की तुमचे बरोबर सेट होत आहेत कर्ल्स. वरचा भाग सोडेल. याच्यामध्ये मी भाग करणार आहे 2. पार्ट फक्त घ्यायचा आणि ह्याला क्लिप लावून टाका. त्याला विचरून घ्या व्यवस्थित. परत एकदा तर पाणी आवडतं जेल घेते ती थोडंसं व्यवस्थित केस कोट करायचं जेल आणि हे असं विचरून सोडून आणि स्क्रंच आणि सेपरेट करा कर्ल्स. आणि हा गरम आहे पाणी आणि याला पुढे विचरून घ्या. हे इथून हा पार्ट आहे ना, हा इथूनचा पार्ट
हा पार्ट घ्यायचा पाठीमागे आणि हे असे पाठीमागे ब्रश करून सोडून दे. आणि मग साईडला घेऊन स्क्रंच करायचं व्यवस्थित. हे ओले असताना असे असतात. केस वाळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. 1 तासानंतर माझे केस ऑलमोस्ट वाळलेले आहे, तुम्ही बघू शकता. ते जेल आपण लावलं होतं ना, जेल लावल्यामुळे ना केस कडक होतात थोडे. मग आता हे कडकपणा आपल्याला घालवायचं आणि कर्ल्स आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे. मग त्यासाठी काय करायचं, थोडं तेल घ्यायचं. मी हे कोकोनट ऑइल वापरते, पॅराशूटचं खोबरेल तेल वापरते मी. थोडंसं तेल घ्यायचं हातामध्ये, अगदी जास्त नाही, थोडं स्क्रंच करायचं तेलाच्या हाताने ना, जेणेकरून जेल कास्ट जी होती ना ती ब्रेक होते. जे रूट्स आहेत ना, जर एखादे बसले असतील ना, चपटे केस झाले असतील ना, तर थोडंसं तेल घेऊन असं शेक करायचं फक्त आतमध्ये. फ्लफी होतात नाही केस. काय करायचं, हे जे कर्ल्स असे गोळा झाले असतील ना, तुम्ही बघू शकता, म्हणजे हे कर्ल्स गोळा झालेत. मग थोडं तेल घ्यायचं आणखीन आणि हे सेपरेट करायचे कर्ल्स. हा एक कर्ल आहे, तर याला सेपरेट करायचं. हातामध्ये तेल घेणं विसरू नका करू, जेणेकरून केस जास्त फ्रिझी होणार नाही. आणि अशा पद्धतीनं माझे कवळे केस, माझे कर्ल्स झालेले आहेत. तुमचेही जर कोवळे केस असतील तर तुम्ही हे रुटीन ट्राय करून बघा नक्कीच. जर तुमच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.